झालं ना? नमस्कार, मी आत्माराम ढेकळे. ऋग्वेद सुवर्ण वार्ता जे नागपूरहून जे प्रसारित होत आहे न्यूज चॅनलचा मी सहसंचालक आहे. आज आपल्या चिंचवड परिसरामध्ये पुण्यनगरीचे अर्थात पुणेचे एक चांगले प्रवचनकार, आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते हे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आलेले आहेत. त्यांचा येण्याचा उद्देश म्हणजे असा आहे की सुवर्णकार समाजाचे शिल्पकार या सदरामध्ये त्यांचा जे उपक्रम आहे फिनिक्स भरारी डायरीचा, त्या संदर्भात ते असे आपले सुवर्णकार समाजातले रत्न आहेत, त्यांना भेट देण्यासाठी ते चिंचवड परिसरात आलेले आहेत. आणि अशा महिलांमध्ये एक आवर्जून नाव घेण्यासारखं आहे या चिंचवड क्षेत्रामध्ये. खरोखर त्यांच्याही फिनिक्स भरारी असं त्यांचं नाव आहे. तर आमच्या अर्चनाताई ईश्वर सोनार यांनी गगन भरारी पासून सुरुवात केली होती आणि आज खरोखर ती गगन भरारी आज धुळे, नाशिक आपलं ह्या ठिकाणी असतात, पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पाच सहा प्रदेशामध्ये झालेली आहे गगन भरारी. अशा ह्या महिला ज्यांना त्यांची ओळख म्हणजे आता होणारच आपणास योगगुरु म्हणतात त्यांना. स्त्री शिक्षण फाउंडेशनच्या त्या संस्थापिका आहेत, स्त्री शक्ती फाउंडेशनच्या त्या संचालिका आहे, नव्याने संस्था स्थापन केली आहे. त्याचे असे बरेच असे उपक्रम आहेत. त्यांचा देखील अध्यात्म क्षेत्रामध्ये काम आहे आणि त्यांचा परिचय बोलता बोलता होऊनच जाईल. अशा अर्चनाताई सोनार आणि त्यांचे पतिदेव ते साथ असल्याशिवाय पुढे कोणतं काम होत नाही असे ईश्वर सोनार हे प्रथमच चंद्रकांतजी पाटणकर त्यांच्या निवासस्थानी आल्यामुळे त्यांचे ते स्वागत करत आहे. नमस्कार, मी अर्चना सोनार आणि माझं स्त्री शक्ती फाउंडेशन निशुल्क फाउंडेशन आहे. आणि मला असं वाटतं की समाजामध्ये एखादी व्यक्ती जर खूप चांगलं काम करत असेल तर त्याचं स्वागत, त्याचं वेलकम हे नक्कीच व्हायला पाहिजे, कारण त्याला पुढे आणखी उत्साह निर्माण होण्यासाठी. म्हणून चंद्रकांत भाऊंचं आम्ही स्वागत करतोय. आणि निवासस्थानी आल्यामुळे सपत्नीक करावं असं आम्हाला वाटतं. सोबत मी राहतो. आमच्या फाउंडेशनचं मानचिन्ह देतो. हेच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक परंपरा आहे, औपचारिकता आहे. आणि अशा प्रकारे चंद्रकांतजी पाटणकर हे आमच्या घरी आले तरी आपल्या ऋग्वेद सुवर्ण वार्ता चॅनलच्या माध्यमातून त्यांचाही एक म्हणजे संक्षिप्त परिचय व्हावा. त्यांना मी असं विचार करतो की आपला एक थोडा संक्षिप्त परिचय आपण देऊन फिनिक्स भरारीची जी संकल्पना आहे कशी आली ते सांगावे. नमस्ते, मी चंद्रकांत बाबूराव पाटणकर, शिक्षण B.Com. सुवर्णकार समाजाचे शिल्पकार या सदरामध्ये फिनिक्स भरारी डायरी लिहिण्याचा माझा एक विचार चाटून गेला की माझ्या समाजामध्ये सुवर्णकार समाजामध्ये एवढे दिग्गज आहेत, जसे अर्चनाताई सोनार आहेत, आत्मारामजी आहेत आणि असे अनेक, जसे नाना शंकर शेठ आहेत, नरहरी महाराज सोनार आहेत, नारायण विश्वनाथ दाभाडे सारखी बरीच मंडळी या समाजामध्ये आहेत. तर यांच्याबद्दल काहीतरी लिखाण व्हावं आणि ते कुठेतरी त्यांना आपल्या डायरीमध्ये आपण जतन करून ठेवावं या उद्देशाने सुवर्णकार समाजाचे शिल्पकार फिनिक्स भरारी डायरी लिहिण्याचा माझा मानस मी पूर्ण केलेला आहे. यापुढे महिलांच्या वतीने सामाजिक स्तरामध्ये अर्चना त्यांना फार अनुभव का आणि ते सातत्याने कार्यक्रम राहतात. तर ह्या फिनिक्स भरारी डायरीमध्ये सामाजिक क्षेत्रातील कार्य कसं असेल का असेल हे पुढचा प्रश्न तेच आहे. आणि तुम्ही संकल्पना कशी सुचली? पण आत्ताच सांगितलं की मी संकल्पना की एक दिवस मी असा बसलेला असताना की बरेच जणांची वाचनाची आवड असल्यामुळे मला बरेच जणांचं लिखाण आवडतं. त्यामुळे मी पहिला मला विचार आला जगन्नाथबाई पेडणेकरांचा. आणि जगन्नाथबाई पेडणेकर हे मला परिचित होते आणि त्यामुळं मला असं सुचलं की भाई तर आज नाहीयेत, पण त्या भाईंबद्दल काहीतरी लिखाण आपल्याकडनं व्हावं या दृष्टिकोनातनं मी हे लिखाणाला सुरुवात केली. ते आज 105 लोकांच्या पर्यंत मी हे प्रत्येक समाजातील लाड, पांचाळ, अहिर, दैवज्ञ, वैश्य, माळवी, कारवारी सर्व शाखीय सोनारातले दिग्गज. आणि जर असं करायचं म्हटलं, लिहायचं म्हटलं
तर सर्वांची माहिती जर लिहायचं म्हटलं तर एक भागवत महापुराण होईल. बरोबर आहे. पण त्यापेक्षा मग मी हे जे मग भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5 पर्यंत लिहिण्याचा माझा उद्देश आहे. कमीत कमी 500 असे दिग्गज मंडळींची माहिती मला या ह्याच्यामध्ये फिनिक्स द्यायची आहे. भरारी. एक विचारू का, फिनिक्स भरारी हे नाव कसं सुचलं? हा, फिनिक्स मतलब- फिनिक्स हा एक पक्षी आहे की असं म्हणतात आणि त्याच्याबद्दल अशी एक आख्यायिका आहे की तो जरी गेला म्हणजे राखेतून तो परत वरती येतो. तशी आपली सोनार समाजाची मंडळी आहे. वाव. ती खाली गेली नाही, नाही, चालेल. तरी ते आपलं डोकं वर काढणारच. हा, हा. आणि सोनार समाजामध्ये इतके लोक आहेत की जे वाङ्मयीन क्षेत्रात आहेत, चित्रपट क्षेत्रात आहेत, नंतर साहित्य क्षेत्रामध्ये आहेत, समाज कार्यामध्ये आहेत. आज सोनारच समाज जास्तीत जास्त पुढे. आज अर्ध्या क्षेत्रातही वाघ हो. त्या घेतल्या तर किती भारतीय जनता पार्टीचं इतकं उत्कृष्ट काम करतात. बरोबर, बरोबर. अजून बरेच संगीताताई पिंगळे आहेत, आज चित्रपट क्षेत्रामध्ये काम करतात. दामोदर मालवणकर हो. हे पण आपले सोनार आहेत. सविता मालपेकर हो. या सुद्धा सोनार आहेत आणि यांची सुद्धा माहिती मी या डायरीमध्ये पुढच्या डायरीमध्ये घेणार आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण हे सांगितलेलं, संकल्पना सांगितली, उद्देश थोडा आला याच्यामध्ये. तर आपल्या ह्या डायरीला हे कार्य करत असताना आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो? येस, प्रतिसाद इतका उत्कृष्ट आहे की प्रत्येकाला वाटतं की आपली माहिती कुठेतरी प्रसिद्ध झाली पाहिजे आणि ती करणारा आपला सोनार आहे. आज मी खरंच कोणाला विचारलं नाहीये की मी तुमच्याबद्दल लिहिणार आहे. फक्त मी असं सांगितलं तुला तुमच्याबद्दलची मला माहिती आहे ती मी लिही. तुम्हाला जर एक्स्ट्रा काय असेल तर तेवढं मला द्यायचं हे करा, प्रयत्न करा. त्यामुळे मी त्यांचे प्रत्येकाचे लेख हे याप्रमाणे लिहिलेले आहेत. बरं आहे की याचं विमोचन कसं करणार म्हणजे? येस येस, याचं विमोचन आज या डायरीला ज्यावेळेस संकलित केली मी, हे लिखाण माझं अर्धवट आल्यानंतर मग मी बरेच जणांना कडून तर याला पहिला प्रतिसाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी शुभसंदेश दिलेला आहे. त्यानंतर राज्यपाल रमेशजी बैस साहेब यांनी सुद्धा आपल्याला याचा दिलाय. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री, नंतर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत, अजितदादा पवार आहेत, नवे तर आपल्या साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले साहेब यांनी सुद्धा आपल्याला शुभसंदेश दिलेला आहे. आणि समाजातल्या बरेच जणांनी आपल्याला शुभसंदेश पाठवलेले आहेत. जवळजवळ 17 ते 18 लोकांचे शुभसंदेश प्राप्त झाल्यामुळे या डायरीला एक उंची प्राप्त झालेली आहे. हे सर्व ऐकून आम्हाला असा अभिमान वाटतो की खरोखर आम्ही सुद्धा म्हणजे आपल्या समाजाची व्यक्ती जेवढे छान काम करते सर्वांना घेऊन याचा आम्हाला अभिमान आहे खरोखर. अशा प्रकारची आपली जी भरारी आहे, जशी आमच्या अर्चनाताईंची भरारी आहे, प्रत्येक क्षेत्रात त्यांचं नाव निघतंय, तर अशा प्रकारे हे कार्य आता वाढतच जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचा हा पहिला प्रोग्राम म्हणजे प्रयास आहे, पहिला उपक्रम आहे. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, कारण की हे प्रथम प्रकाशन जे झालं, तुम्हाला या समाजामध्ये भरपूर असे अष्टपैलू रत्न आहेत. तुम्हाला नेहमीच हे प्रकाशन करावं लागेल. असे अनेक रत्नांचं तुम्हाला हे मुलाखती घ्याव्या लागतील. आणि असं घेण्याचा तुमचा उद्देश असेल का? असलाच पाहिजे, कारण इथून पुढे मी भाग 2, भाग 4, भाग 5 अशा पद्धतीने 10 पर्यंत गेले चालतील, परंतु मी लिखाण कमी करणार नाहीये. कारण का तर माझ्या समाजातला तळागाळातला कार्यकर्ता सुद्धा एक समाजसेवक आहे, तो पण या डायरीमध्ये आलेला पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे की सोनार समाजाबद्दल शासनामध्ये आपल्याला गैरसमज आहे की तुम्ही सोनार आहात, तुम्हाला काही कमी आहे, तुम्ही कशाला फॅसिलिटीज मागता, कशाला तुम्ही हे करता, मागणी करता. तर या दृष्टिकोनातनं मला त्यांना दाखवायचं आहे की म्हणून मी पहिल्या सदरामध्ये या भागामध्ये पंतप्रधान भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी त्याच्यात एक निवेदन लिहिलेलं आहे की सोनार समाज माझा एवढा आहे. आज 12% सोनार हा भारतामध्ये असून 12% मतदान, कमीत कमी 60% मतदान आमचं असेल. 60% मतदान तर नक्कीच आमचं असलं पाहिजे. आणि मग या सोनार समाजाला कुठेतरी चांगली जागा मिळाली पाहिजे. आमचे आमदार झाले पाहिजेत, आमचे खासदार झाले पाहिजेत, आमचे नगरसेवक झाले पाहिजेत. आम्हाला कुठेतरी राजकीय जमात म्हणून
समजलं गेलं. बेस्ट अगदी महत्वाचा पॉईंट तुम्ही उचलला. येस, आणि हितकारणीच्या सोनार हितकारणी सभा या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जे आज आपले अभिजित पंडित साहेब, नंतर शिवाजी विस्पुते साहेब हे जे काम करतायत हे खरंच सोनार समाजाने कुठेतरी एकत्र आलं पाहिजे की आपण जाती पोटजातीमध्ये जकडून न राहता ओपन मध्ये आपल्याला आलं पाहिजे आणि आपण आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कमीत कमी एकत्रितपणा हा फार महत्वाचा आहे. एकता ऑल इंडिया फेडरेशनने सुद्धा याचं भरपूर काम केलेलं हो. आहे. ऑल इंडिया आपले आनंद भाऊ आहेत, हिरेडकर भाऊ आहेत, मनोज भाऊ आहेत, भरपूर म्हणजे मोहन हिरेडकर आहेत हो. आणि भरपूर असे दिग्गज आहेत आपल्या याच्यामध्ये की ते अशा म्हणजे कामं करत असतात सारखे. हो, आपले दिनेश भाऊंनी आज मला खूप मोठा चान्स दिलाय की तुम्ही जा ताई, तुम्ही मुलाखत घ्या. म्हणजे मला खूप चांगलं वाटतंय. दिनेश भाऊंची मी खरंच आभारी आहे की मला खूप छान व्यक्तीची आज मुलाखत घ्यायला मिळाली. नाही, दिनेश भाऊंनी खरोखर त्यांना एक सुवर्णकार समाजाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे आणि यापूर्वी देखील त्यांनी प्रसारण चांगलं केलेलं आहे. हे एक आता तुमचे ह्या सदरात तुम्ही धावती भेट दिली आमच्या अर्चनाच्या घरी. एक महिलांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. अर्चना ते आले म्हणजे महिलांना प्रतिनिधित्व मिळालं असं झालं. मी हे मान्य करतो. आणि फिनिक्स भरारी हे एक नुसतं हे संग्रहित राहिलंच, पण फिनिक्स भरारी फार मोठं एक व्यासपीठ निर्माण होईल असं मला वाटतं. कारण की आपलं याचं वितरण जे होणार आहे राज्यपालापासून तर पंतप्रधानापर्यंत असा आपण उल्लेख केलेला आहे, मोठ्या दिग्गजकडे जाणार आहे. अशा प्रकारचं हे व्यासपीठ एक चांगलं संघटन बनवू आणि आपल्या हातून आणि अशाच महिलांना सोबत घेऊन स्त्री शक्ती फार मोठी शक्ती असते. स्त्री शक्तीशिवाय कोणतं काम होऊ शकत नाही हे शिवपुराणामध्ये देखील आहे आणि पुराणामध्ये काय आहे. स्वतः आपण अध्यात्म आहे, त्यामुळं तुम्हाला सांगायला नको आपण प्रवचनकार पण आहात, अध्यात्म जोडी आहे. अजून महिला बद्दल अर्चनाताई जर काय व्यक्त करायचं असलं तर ते करू शकतात. आणि ही डायरी प्रकाशित झाल्यानंतर माननीय पंतप्रधानांपर्यंत ही डायरी सुपूर्द करणार आहोत. काही निवडक सिलेक्टेड चांगल्या व्यक्तींना घेऊन आम्ही पंतप्रधानांच्या भेटीला जाऊन त्यांना ती डायरी 5ही भाग आम्ही त्यांना प्रकाशित त्यांना सुपूर्द करणार आहोत. चांगला उपक्रम आहे. आणि या डायरीला जर वाचायची म्हटलं तर का वाचली पाहिजे असा जर तुम्ही प्रश्न करायला पाहिजे. पण या डायरीला वाचण्यासाठी अतिशय चांगलं लिटरेचर आपण त्याच्यामध्ये गोळा केलेलं आहे. चांगल्या लोकांची तुम्हाला सोनार समाजातीलच व्यक्तींची मी याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे. सगळी नवरत्न माझ्या सुवर्णकार समाजाची आहेत आणि या नवरत्नांना कुठेतरी कोंदणामध्ये ठेवावं ही माझी संकल्पना आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की ती डायरी म्हणजे धागा आहे. येस, डायरी म्हणजे धागा आहे आणि त्यातले सगळे मोती आहे आणि त्यांनी एक माळा तयार केली आहे. आणि या मुखपृष्ठावर काही सिलेक्टेड लोकांचे फोटो मी प्रिंट केलेले आहेत. का तर यातले हे जे लोक आहेत ती पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांची नावं आतमध्ये व्यक्तिविशेष मध्ये देण्यात आलेली आहे. त्यांची व्यक्ती काय आहे, या व्यक्तींचं विशेष हेही सदर आहे. 2024 मध्ये श्रीरामाचं मंदिर मोदी साहेबांनी उभं केलेलं आहे. याचाही फोटो मी सेकंड पेजवर घेतलेला आहे. लेखकांनी चांगलं नमूद केलेलं आहे. कारण की मी स्टार्टिंगलाच म्हणलं होते की हे रत्न आहेत आणि रत्नांना ओळून तुम्ही एक सोनारांनीच रत्नाची माळ तयार करावी तसे एका सोनारांनीच ती माळ तयार केलेली आहे फिनिक्सच्या माध्यमातून. हे फार मोठं अभिनंदन आणि कौतुकाची बाब आहे. आणि अर्थातच आहे की या रत्नाची तुम्ही माहिती चांगल्याच प्रकारे दिली असेल कारण की ती समाजभिमुख आहेत आणि त्याची माहिती म्हणजे पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असं आहे. त्यासाठी आणि तुम्हाला लिहिण्याचा ते पांडा आहेच, त्याच्यामुळे तुमच्या लिखाणाचं लोकांनी पसंती दिलेलीच आहे. तर लवकराचं प्रकाशन हो आणि हे अशीच फिनिक्स भरारी ची झेप इथपर्यंत पोहोचो जिथपर्यंत तुम्ही सांगितली आणि तुम्ही योग्य ठिकाणी आलेत. मला विश्वास आहे की मी गगन भरारीच्या माध्यमातून यांच्या घरी आलो होतो. आमच्या आता पुन्हा आवर्जून उल्लेख करावा लागेल मला या ठिकाणी की माझा यांचा परिचय नव्हता. यांच्या सासूबाई पुष्पाताई ते म्हणले मेरी सुनबाई है, उसको जरा झोत में लाव, वो गगन भरारीची काम कर रही है. तेवढंच गगन भरारी नाव घेऊन मी चालू होतो आणि फिनिक्सचा मतलब तोच आहे, भरारी. फिनिक्स भरारी म्हणजे फिनिक्स गगन भरारी. तर अशा प्रकारे आपण हे संपादन हो म्हणून मी अर्चनाताईचं देखील अभिनंदन करतो की त्यांच्या घरी त्यांचं स्वागत झालं, आपल्याला यश लाभो. तुम्ही देखील त्यांना शुभेच्छा द्या.
आम्ही अगदी मान सन्मान दिलाय ट्रॉफी नक्कीच होणार आहे. आणि पुढे सहकार्य द्या. धन्यवाद. धन्यवाद. ओके.